गाइज, वेलकम बैक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. सो आजपासून आपण आपली IMP SAQ सिरीज स्टार्ट करणार आहोत. यामध्ये मी तुमचे सगळे महत्त्वाचे जे SAQ चे टॉपिक्स असतील, नॉट सगळे बट काही घेणार आहे. आता हे जे टॉपिक्स असतील ते मोस्ट रिपीटेड PYQ सुद्धा असतील, त्यामुळे याच्यावरती आपण थोडं जास्त भर देऊया. आणि हे वन शॉट असेल, क्विक रिव्हिजन पॉइंट ऑफ व्ह्यूनी असेल. सो मॅक्स टू मॅक्स 10-15 मिनिट्स मध्ये तुमचा हा पूर्ण टॉपिक एंड करून टाकूया. ओके, होपफुली तुमचे SAQs ह्याच टॉपिक्स मधून येतील. लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. फर्स्ट जे आपला IMP SAQ सिरीजचा टॉपिक असणार आहे तो आहे विषमज्वर. विषमज्वर वरती बऱ्याचदा SAQ 5 मार्कर क्वेश्चन येतो ज्वर टॉपिक मधून. जर ज्वरवर LAQ आला नाही तर विषमज्वरवर SAQ येण्याची हायेस्ट प्रोबॅबिलिटी असते. सो सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया विषमज्वरच याला का म्हणतात. तर सगळ्यात आधी हे समजा, वेगस्तश्चापी विषमो ज्वरः सस्मृत आरंभद विषमो यस्तु. याचा अर्थ काय, तर बेसिकली असा ज्वर ज्याचं काहीच फिक्स नाहीये. आता शम आणि विषमचा अर्थ समजून घ्या. विषम मतलब देयर इज नथिंग फिक्स्ड, काहीच फिक्स नाहीये, त्याला आपण म्हणू विषम ज्वर. कधीही येतो, कधीही जातो, दिवसा येऊ शकतो, रात्री येऊ शकतो, उन्हाळ्यात येऊ शकतो, पावसाळ्यात येऊ शकतो. ज्याचा काहीच फिक्स नाहीये त्याला आपण विषम ज्वर म्हणू. सर्वच बाबतीत जो जर विषम म्हणजे अनियमित म्हणजे काहीच फिक्स ज्याचं नाहीये त्याला आपण काय म्हणू, विषम ज्वर असे म्हणतात. हे बेसिक त्याची व्याख्या आहे, ही आपल्याला समजून घेणं महत्वाची आहे. दुसरे हेतू. आता हेतू मध्ये सगळ्यात आधी काय दिलेलं आहे, ज्वर येत असणाऱ्या रुग्णांनी खालील गोष्टीचं सेवन केल्यास विषम ज्वर होते. याचा अर्थ आधी समजून घ्या. आता ऑलरेडी मला ज्वर येत आहे, विषम ज्वर हा कधीच एकत्रपणे येत नाही. मला ऑलरेडी ज्वर आहे पण तरी सुद्धा मी काहीतरी विचित्र खात आहे. आता मी काही विचित्र खाल्ल्यावर तो ज्वर काय जाणार, अजून जास्त ॲग्रिवेट होत जाणार. त्या ॲग्रिवेशनच्या स्टेजला आपण विषम ज्वर म्हणतो. म्हणून त्यांनी काय सांगितलं, माझी तब्येत ऑलरेडी खराब आहे तरी सुद्धा मी जर दही म्हणजे दहीचं सेवन केलं, हे तुम्हाला इथं दही दिसत असेल, मांसाचं भक्षण केलं, मांसाचं सेवन केलं, त्यानंतर व्यायाम केलं, खूप जास्त व्यायाम केला, ज्याने काय होईल, वात प्रकोप होईल. अजून त्यानंतर जर मी दिवा स्वाप केली, दिवा स्वापचा अर्थ काय, जर मी दिवसा झोपले किंवा मग मी अध्यशन केलं, अध्यशन म्हणजे परत खाल्लं, खूप जास्त खाल्लं, जेवतानंतर लगेच जेवले, खूप जास्त अमाऊंट मध्ये खातच आहे, त्याला मी म्हणणार अध्यशन. हे सगळ्या गोष्टी नाही तर अजून इतर भरपूर गोष्टी जे तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे, हे सगळं जर मी केलं तर माझ्यामध्ये काय होईल, आमाची जास्त उत्पत्ती होईल. बरोबर, अग्नी ऑलरेडी मांद्य आहे. तर ते आपल्याला घेऊन जातंय बेसिकली. तर त्याच्यामुळे आपल्याला काय होईल, विषम ज्वराकडे उत्पत्ती आपली वाढेल. त्यानंतर आहे एक इम्पॉर्टंट सामान्य लक्षण याचं सांगितलेलं आहे, मुक्तानुबंधित्व विषमत्व. याचा अर्थ काय समजून घ्या. शरीरापासून पूर्णतः म्हणजे पूर्णपणे उतरून देखील पुन्हा ज्वर येतो. आता यांनी काय सांगितलेलं आहे, मुक्तानुबंधित्व विषमत्व. याचा अर्थ काय, हे त्याचं एक सामान्य लक्षण किंवा इम्पॉर्टंट लक्षण किंवा मेन लक्षण, कार्डिनल फीचर जसं आपण म्हणतो तसा एक हा सिम्पटम आहे. त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊ आधी, की अनुबंध कशाचा आहे, तर शरीरातून ज्वर पूर्ण चालला गेलेला असतो, एकदम आता मी वेल अँड गुड आहे, पण तरी हा परत येण्याची क्षमता ठेवतो, त्याला आपण म्हणू अनुबंध करणे. म्हणजे काय, कुठे ना कुठे धरून ठेवणे शरीराला आणि नंतर त्याची उत्पत्ती करणे. त्यानंतर उष्णता अथवा थंडी याचे निमित्त कारण झाल्याने अनियमित कालांतराने उत्पन्न होतो. मला ज्वर होता, मी मग त्यानंतर मी बरी झाली, आता मग मी काहीच नाही, पण थोड्या दिवसांनी लगेच मी आईस्क्रीम खाली, लगेच ज्वर परत आला, त्याला मी म्हणणार की अनुबंध होता माझ्या शरीरात, त्याला मी फक्त काही ना काही निमित्त दिलं थोडंसं आणि लगेच त्याची ज्वराची उत्पत्ती झाली. त्यानंतर ग्लानी, गौरव आणि कार्श्य, अंगजड होणे, कृशता होणे हे लक्षणं आपल्याला दिसून येतात. आता ग्लानी म्हणजे काय, एकदम थकवा येणे. गौरव म्हणजे काय, जाड येता येणे, असं वाटतं की नाही मम्मी नाही उठायचंय, ती फिलिंग असणे. कार्श्य म्हणजे कृष्णता येणे बेसिकली. त्यानंतर अंगजड होणे, कृशता उत्पन्न होणे, ते त्यांनी लिहिलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघू ज्वराचे गंभीर व सौम्य होण्याची कारणे, म्हणजे बल आणि अबल. ठीक आहे, हे बलाबलचा अर्थ काय, बल आणि अबल. आता हे ज्वर खूप जास्त गंभीर आहे की सौम्य आहे की माइल्ड आहे, आता क्युअर करू शकतो, हे कसं ओळखायचं, तर हे कशावर डिपेंड असते की ऋतू कोणता चालू आहे त्यावर डिपेंडेंट असते. दुसरं असते अहोरात्र, दिवसा आलाय रात्री आलाय,
कोणत्या दोषाचा प्राधान्याने आलाय आणि त्या काळी जेव्हा तो उत्पन्न झालेला आहे त्यावेळेस कोणत्या दोषाचं प्राधान्य आहे हे समजून घ्यावं लागते. दोष बल समजून घ्यावं लागतं, शरीराचं अँड ऑफकोर्स रोगाचं सुद्धा. आणि मनाचे बल म्हणजे आपलं सत्व किती आहे, किती छान आहे, आपण किती चांगल्याने ते मेडिसिन्स घेत आहोत, सहन करत आहोत, यांनी सुद्धा ठरतं की हा जो पर्टिक्युलर रोग आहे हा साध्य ठरतोय की पुढे जाऊन कृच्छ साध्य होतोय. ठीक आहे, हे सगळे बेसिकली त्याचे पॉइंट्स जे तुम्हाला लिहिण्यात मदत होईल. नेक्स्ट आहे विषम ज्वराची संप्राप्ती. अगदी सोपी आहे ही संप्राप्ती, सगळ्यांनी पाठ करायची आहे बिकॉज हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आधी तर हेतुसेवन. हेतुसेवन आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी ज्वर होता तरी काहीतरी चित्तर विचित्तर खाणे करणे त्यांनी काय होईल, आपल्या ज्वराची उत्पत्ती होणार आहे. त्यांनी काय होईल, दोष प्रकोप होईल. अल्प प्रमाणात वात प्राधान्य, कालवृत प्रवृत्तता. याचा अर्थ काय, अल्प प्रमाणात वात प्राधान्य असतो म्हणजे काय, त्रिदोष जे आहे हा, पण तरी सुद्धा अल्प प्रमाणात बाकीच्यांपेक्षा वात हा प्राधान्याने प्रेझेंट असतो. त्यानंतर विविध धातूंच्या ठिकाणी हा आश्रय घेतो. याचा अर्थ काय, वेगवेगळ्या धातूच्या ठिकाणी जातो आणि वेगवेगळ्या टाईप ऑफ ज्वर उत्पन्न करतात. इथून स्टार्ट होते आपले विषम ज्वराचे 5 वेगळे प्रकार. आणि तेच प्रकार आपल्याला खूप महत्वाचे, कारण विषम ज्वराच्या प्रकारांवरतीच आपला जो आहे मेन SAQ असतो. ते आधीचं जे सगळं होतं ते सगळं तर म्हणजे बेसिकली फक्त पेज भरण्याचं काम करत होतं. मेन कंटेंट आता सुरू झालंय. ठीक आहे, कोणकोणते 5 प्रकारे समजून घ्या. रसाश्रित, रक्ताश्रित, मांसाश्रित, मेदोआश्रित, अस्थिमज्जाश्रित. ठीक आहे, सगळ्यात आधी जर रसमध्ये गेला तर संतत ज्वर तयार होतो, रक्तामध्ये गेलं तर सतत, मांसामध्ये गेलं तर अन्य दूषक, मेदामध्ये गेलं तर तृतीयक आणि अस्थिमज्जामध्ये गेलं तर चतुर्थक ज्वराची उत्पत्ती होते. आता हे ज्वर काय आहे आणि कसे यांचे सायन्स अँड सिम्पटम्स असतात ते आपण पुढे बघूयात. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण बघूया ज्वराचे प्रकार यात दिलेले, यात धातूंचा आश्रय दिलेला आहे, यामध्ये तर किती दिवस किती काळपर्यंत टिकून राहतो ते दिलेलं आहे, आणि त्यानंतर त्याची विशेष कोणकोणते सायन्स अँड सिम्पटम्स असतील तर ते सुद्धा यांनी दिलेलं आहे. सगळ्यात आधी संतत ज्वर समजून घ्या. संतत ज्वर कशामध्ये आश्रित असतो, रसाधातूमध्ये आश्रित असतो. एक तर जर तो वाताचा अधिक्य असेल तर 7 दिवस राहील, पित्ताचा असेल तर 10 दिवस राहतो, आणि कफाचा अधिक्य असेल तर 12 दिवस मात्र हे राहते शरीरात. त्यानंतर यालाच आंतरिक ज्वर पण म्हणू शकता, मॉडर्नशी कोरिलेट करून, आणि मंथरक ज्वर सुद्धा म्हणतात. हा कृच्छ साध्य असतो, यांनी सांगितलेलं आहे. काही आचार्यांनी याला विषम ज्वरात मानलंच नाहीये, पण काही आचार्यांचं म्हणणं आहे की नाही बाबा हा विषम ज्वरात येतच नाही. हे सगळे पॉइंट्स काय, हे स्पेसिफिक आहे, क्लिनिकल आहे, थोडं वेगळं माहिती दिलेली आहे म्हणून आपण त्याला कॅप्चर केलेली आहे. बेसिक माहिती हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. हे काय आहे, संतत ज्वर. काय सांगितलं, रसधातूशी आश्रित असतो, वात 7 दिवसात, वाताचा अधिक्य असेल तर 7 दिवस, पित्त 10 दिवस, कफ असेल तर 12 दिवस, आणि हे काय सांगितलेलं, आंतरिक ज्वर, मंथरक ज्वर म्हणतात, कृच्छ साध्य असते. काही आचार्यांनी याला विषम ज्वरात मानलेच नाही आहे. आणि संतत ज्वर, त्यानंतर सतत ज्वर, रक्तधातूने आश्रित असते, दिवसातून 2 वेळा आणि रात्रीतून 2 वेळा येतो. आता ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात ठेवायची आहे की दिवसातून 2 वेळा किंवा रात्रीतून 2 वेळा हा येतो. आता याच्यातून तुम्हाला एक अर्थ सुद्धा समजून येते की संतत ज्वर मध्ये एनी टाइम फीवर असतो, म्हणजे ऑल टाइम फीवर असतो. तो फीवर एक तर 7 दिवस पर्यंत असू शकतो, 10 दिवस पर्यंत असू शकतो, किंवा 12 दिवस पर्यंत असू शकतो. पण तोच सतत ज्वरामध्ये दिवसातून 2च वेळा फीवर येतो किंवा रात्रीतून 2 वेळा फीवर येतो, डिपेंड्स. ठीक आहे, हे ऑर मध्ये आहे. त्यानंतर अन्य दूषक ज्वर. अन्य दूषक मांस धातूला आश्रित असते, परंतु चरकांचं म्हणणे की नाही बाबा हा मेद धातूला आश्रित असते. हे आचार्यांचे मत जे वेगवेगळे आहे हे तुम्हाला थोडंसं माहिती ठेवणं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ऑफकोर्स जर तुम्ही हे नीट लक्षात ठेवलं तर तुम्हाला समजून येईल की MCQ सोडवायचे कसे, याच्यावरच तुमचे काय ठरतात, MCQ हे ठरतात. ठीक आहे, तर 24 तासात जे एकचदा येतं त्याला आपण चढतो किंवा उतरतो त्याला आपण काय म्हणणार आहे, अन्य दूषक, जे मांस धातूला आश्रित असणार आहे. त्यानंतर आहे तृतीयक ज्वर. तृतीयक ज्वर हे मेद धातूला आश्रित असते, बट चरकांनी काय सांगितलंय, परत चरक म्हणणं आहे की नाही बाबा हे अस्थि आणि मांस मध्ये आश्रित असते, हे चरकांचं म्हणणं आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या आचार्यांचे अजून वेगवेगळे मत. परंतु आता हा ज्वर समजून घ्या. तृतीयक ज्वर छान आहे, मला आज ज्वर आहे, उद्या मी पूर्ण बरी राहणार, परत मला 3ऱ्या दिवशी ज्वर येणार, म्हणजे एव्हरी अल्टरनेट डेज मला काय येणार, ज्वर येणार, म्हणजेच ताप येणार. सो काय सांगितलंय, दर 3ऱ्या दिवशी
ठीक आहे. जर हाच ज्वर दीर्घकाळ म्हणजे काय खूप लंब्या टाइम पर्यंत टिकून राहिला तर याच्यानी प्लीहा वृद्धी म्हणजेच काय आपला स्प्लिनोमॅगॅली हा सिम्पटम दिसून येऊ शकते. नेक्स्ट बघूया चतुर्थक ज्वर. अस्थि व मज्ज धातूला जे आश्रित असते त्याला आपण म्हणू चतुर्थक ज्वर. 2 दिवसाआड येतात. म्हणजे मला आज ताप आहे, उद्या मी बरी राहील, परवा मी बरी राहील, परत चौथ्या दिवशी मला ताप येणार. म्हणजे हा कोणत्या दिवशीचा ज्वर आहे? चौथ्या दिवसाचा ज्वर आहे. जे फीवर पॅटर्न आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे. बिकॉज फीवर पॅटर्न मुळेच तुम्ही ज्वराचा डिफरन्शियल डायग्नोसिस करू शकता. सो जस्ट माझ्यासोबत एकदा क्विकली रिवाइज करा. संतत कंटिन्यू फीवर असते, वाताला 7, पित्ताला 10, कफाला 12. सतत ज्वर. सतत ज्वर मध्ये काय सांगितलेलं आहे? दिवसातून 2 वेळा किंवा रात्रीतून 2 वेळा ताप येईल. अन्य दूषक मध्ये पूर्ण दिवसातून एकच वेळा ज्वर येईल. तृतीयक मध्ये आज आलाय उद्या येणार नाही, परवा येईल, अल्टरनेटिंग ज्वर ज्याला आपण म्हणतो. चतुर्थक मध्ये आज आलाय, पुढले 2 दिवस ताप नसणार आहे, दॅट इज सेकंड अँड थर्ड दिवस, पण चौथ्या दिवशी मात्र ताप असतील, तर त्याला आपण म्हणू चतुर्थक ज्वर. तो आय होप तुमचं हे पॉइंट्स आतापर्यंत क्लिअर असतील. नेक्स्ट आपल्याला बघायचंय तृतीयक ज्वर आणि चतुर्थक ज्वरांनी ना एक काहीतरी सर्टन पॅटर्न किंवा टाईप दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल तिसऱ्या दिवशी येणारा ज्वर जे असतो तृतीयक ज्वर, ठीक आहे. जर तो कफपित्त प्रधान असेल तर त्रिक प्रदेशी वेदना होणार. त्रिक म्हणजे काही काही आचार्यांनी वेगवेगळे मानलेले त्रिक प्रदेशी. कोणी कोणी शोल्डर जॉईंट म्हणतात, तर कोणी कोणी आपला लंबोसेक्रल जॉईंट पण म्हणतात. तर इथं युजली त्यांनी लंबोसेक्रल जॉईंटशी संबंध केलेला आहे. सो जर कफपित्त प्रधान असेल तर त्रिकामध्ये वेदना होते, म्हणजे काय लंबोसेक्रल जॉईंट मध्ये वेदना होतात. जर कफवात प्रधान असेल तर पृष्ठ व त्रिक मध्ये वेदना होते. आता पृष्ठ म्हणजे काय? बॅक, आणि इथं त्रिक म्हणजे त्यांनी बेसिकली लंबोसेक्रलच जॉईंट समजलेला आहे. परत वात पित्त प्रधान असेल तर शिरशूल म्हणजे डोकेदुखी होते. हे सिम्पटम्स तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचे आहे. काय सांगितलं? कफपित्त प्रधान तर त्रिकामध्ये, कफ वात प्रधान असेल तर पृष्ठ व त्रिकामध्ये, वात पित्त प्रधान असेल तर शिरशूल होईल. क्लिअर? एकदम क्लीन. त्यानंतर आपण जाऊया चतुर्थक ज्वराकडे. तर चतुर्थक ज्वराकडे लक्ष द्या. आता याच्यात 2 टाईप सांगितले, एक कफ वात प्रधान, एक फक्त वात प्रधान. तर कफ वात प्रधानच्या केसमध्ये पिंडिकोद्वेष्टेन होईल. पिंडिकोद्वेष्टेन म्हणजे काय? पोटऱ्यांमध्ये गोळे येणे. आपले हे जे काफ मसल्स येतात ना, काफ मसल्स त्यामध्ये गोळे येतात, त्याला आपण म्हणू पिंडिकोद्वेष्टेन. कोणत्या केसमध्ये? कफ प्रधान मध्ये. आणि दुसरं आहे वात प्रधान. वात प्रधान मध्ये काय होईल? शिरशूल होईल. शूल हा वाताचा डॉमिनंट सिम्पटम आहे, हे तुम्हाला माहिती आहे, आणि जडत्व हा कफाचा. तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की इथं गोळे येत आहे, याचा अर्थ याच्यात कफाचा आधिक्य आहे, आणि इथं शूल होत आहे याचा अर्थ इथं वाताचा आधिक्य आहे. सिंपल. हा तृतीयक आणि चतुर्थक ज्वराचा फर्दर थोडंफार क्लासिफिकेशन दिलेलं आहे, जे आपल्याला करणं खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे विपर्य ज्वर. आता विपर्य ज्वर समजून घेऊया. विपर्य ज्वरचा अर्थ काय आहे? तर सतत, संतक, अन्य दूषक, तृतीयक आणि चतुर्थक असे 5 ज्वर होते. आता संतत मध्ये कंटिन्यू फीवर असते, सो त्याला आपण बाजूला ठेवूया. पण जे आहे सतत, अन्य दूषक, तृतीयक आणि चतुर्थक, याच्यामध्ये जे ज्वराचा पॅटर्न असतो त्याला सोडून जर ज्वर आला तर त्याला आपण म्हणू विपर्य ज्वर. अर्थ सांगते मी. लेट स्टार्ट फ्रॉम चतुर्थिक ज्वर. चतुर्थिक ज्वर मध्ये पॅटर्न का होता? पहिल्या दिवशी ताप होता, ह्या बॉक्सेसकडे लक्ष द्या. पहिल्या दिवशी ताप होता, दुसऱ्या दिवशी नव्हता, तिसऱ्या दिवशी नव्हता, चौथ्या दिवशी ताप होता. पण चतुर्थक विपर्य ज्वर मध्ये काय असणार आहे? पहिल्या दिवशी ताप नसणार आहे, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी ताप असणार आहे, आणि परत चौथ्या दिवशी ताप नसणार आहे. हा पॅटर्न फॉलो होईल. तर देर इज अ डिफरन्स इन पॅटर्न. काय सांगितलं मी? पहिल्या दिवशी ताप नसणार आहे म्हणून हे व्हाईट आहे, इथं ऑरेंज आहे, याचा अर्थ इथं ताप आहे, परत इथं ताप नाही आहे. म्हणजे काय? जे रेग्युलर पॅटर्न आहे त्याच्यापेक्षा जर ऑपोजिट पॅटर्न फॉलो झाला तर त्याला आपण काय म्हणू? चतुर्थिक विपर्य प्रकारचा ज्वर. तसंच तृतीयक विपर्य प्रकारचा ज्वर म्हणजे काय? तृतीयचा पॅटर्न काय होतं? 1 पहिल्या दिवशी ताप असतो, दुसऱ्या दिवशी ताप नसतो, तिसऱ्या दिवशी ताप येतो, बरोबर. पण याच्या केसमध्ये काय असणार आहे? पहिल्या दिवशी ताप नसणार आहे, दुसऱ्या दिवशी ताप येणार आहे, तिसऱ्या दिवशी ताप नसणार आहे. जिथं
पॅटर्न बेसिकली मी तुम्हाला सांगते, आपण असा पॅटर्न कन्सिडर करू शकत होतो ना, 1 म्हणजे डे 1ला ताप असतो, डे 3ला ताप असतो, डे 5ला ताप असतो आणि डे 7ला ताप असतो. हे आपला नॉर्मल पॅटर्न असतो, बरोबर. तृतीयक ज्वराचा मी तुम्हाला बेसिक मार्किंग करून दाखवते बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7. आता तृतीयक नॉर्मल ज्वरामध्ये काय असेल, इथं ताप होता, इथं ताप होता, इथं ताप होता, इथं ताप होता. पण तृतीयक विपर्यच्या केसमध्ये काय असणार आहे ते बघूया. तृतीयक विपर्यच्या केसमध्ये 2ला ताप असेल, 4ला ताप असेल, 6ला ताप असेल, पण 1 3 5 7 हे नॉर्मल असतील. ठीक आहे, त्याला आपण म्हणू विपर्य. त्यानंतर सेम गोस फॉर अन्य दूषक. अन्य दूषक मध्ये काय सांगितलं होतं, दिवसातून 1 वेळा ज्वर येते. इथं दिवसातून 1 वेळा नॉर्मल असतो आणि बाकी पूर्ण टाइम ज्वर असते. ठीक आहे, सेम वरती सततक, याच्यात दिवसातून 2 वेळा ज्वर येतो, तर इथं दिवसातून 2 वेळा नॉर्मल असतो, बाकी फुल टाइम ज्वर असते. ओके, क्लिअर. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया. आपण विषमज्वर पूर्णपणे बघितलाय शॉर्ट अँड स्वीट फॉर्मॅटमध्ये. सगळ्यात आधी विषमज्वराची व्याख्या बघितली, त्यानंतर त्याचे हेतू बघितले, हेतू बघितल्यानंतर त्याचा एक प्राधान्य सिम्पटम दॅट इज मुक्त अनुबंधित्वम विषमत्वम याचा अर्थ बघितलं. त्यानंतर त्याची संप्राप्ती बघितली, संप्राप्तीनुसार त्याचे 5 प्रकार बघितले, 5 प्रकारचे मेन सायन्स बघितले, त्यात ज्वराचा प्रकार, त्यात ज्वर कशा पद्धतीने येते ते बघितलं, आणि शेवटी आपण काय बघितलं तर विपर्य ज्वर काय असते ते बघितलं, जे आपण 4च प्रकारचे असतात, सततक, अन्यदूषक, तृतीयक आणि चतुर्थिक. यामध्ये संतत प्रकार नाहीये, ही गोष्ट ध्यानात घ्या, मार्क करून घ्या, MCQ साठी विचारली जातात. सो आजच्या या व्हिडिओसाठी एवढंच. या व्हिडिओमध्ये आपण एक क्विक रिव्हिजन घेतलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ नाईस डे अहेड अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम्स. थँक यू.